मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा अनेक थेट लढती होण्याची शक्यता आहे। हे चित्र पाहायला मिळू शकतं। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे। उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठका पूर्ण झाल्या असून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची की स्वबळावर लढायचं याबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये। मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कमालीची चुरस पाहायला मिळेल। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची मानली जाते आहे। सध्या महापालिकेवर प्रशासक आहे, मात्र अनेक वर्ष ठाकरेंचाच मुंबई महापालिकेवर बरचष्मा राहिलेला आहे। शिवसेना फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी शिंदेंसोबत गेले आहेत, त्यामुळे माजी नगरसेवक आणि नव्या उमेदवारांची मोठ बांधून ठाकरे आणि शिंदेंना या निवडणुकांची रणनीती आखावी लागते आहे। मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे ही सत्ता टिकवणं प्रतिष्ठेचा विषय आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत मतदारांमध्ये विभाजन झालं असल्यानं याचा राजकीय फायदा कोणत्या पक्षाला होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। विधानसभेला महायुतीच्या बाजूने निकाल लागला, मात्र ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप विरोधकांनी केला। पालिकेच्या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे: वाढत्या लोकसंख्येला पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या मूलभूत सुविधांचं आव्हान आहे। शहरातील कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करून विल्हेवाट लावणं, सक्षम आरोग्य व्यवस्था उभी करणं। मुंबई महापालिका निवडणूक जवळ येईल तसं राजकीय हालचालींना वेग येईल, मात्र यात कोणाला किती यश मिळतं आणि मुंबईकर कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।